नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि अखेर माझा मित्र सूरज चव्हाण बिग बॉसचं विजेतेपद पटकावलेलं आहे। विजेता झाल्यानंतर सूरजच्या काय भावना होत्या आणि जिंकलेल्या पैशाचं तो काय करणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल। याच्या व्यतिरिक्त देखील काही खास गोष्टी या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। गेल्या 70 दिवसात महाराष्ट्रात बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाची मोठी चर्चा होती। मित्रांच्या कट्ट्यापासून ते बायकांच्या भेशीपर्यंत सगळीकडे बिग बॉसचा विजेता कोण होणार याचीच उत्सुकता होती। आपल्या झापूक झुपूक स्टाईलनं संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणाऱ्या सूरजनं जगमगाटी दुनियेत स्वतःचं स्थान मिळवलं आणि बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाचा विजेता ठरला। आपला पॅटर्नच वेगळा असं म्हणत मी ट्रॉफी जिंकणारच अशा आत्मविश्वासानं चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या सूरजनं निक्की तांबोळी, अभिजित सावंत या स्पर्धकांना मागे टाकत विजेतेपदाचा 14.6 लाखांचा धनादेश पटकावलाय। या पैशांचं तो काय करणार यावर आपल्या झापूक झुपूक स्टाईलनं त्यानं उत्तर दिलंय। दरम्यान सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विनर ठरल्यामुळे त्याला सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत। तर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी तर सूरज चव्हाण सोबत थेट चित्रपट करण्याची घोषणा केली आहे। लवकरच सूरज चव्हाण, तुमचा आमचा आवडता सूरज चव्हाण, आपल्याला एका चित्रपटामधून देखील दिसणार आहे। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वात जिंकल्यानंतर सूरज चव्हाणनं माध्यमांशी संवाद साधला। आपल्या झापूक झुपूक स्टाईलमध्ये त्यानं माध्यमांना उत्तरं दिली। तो म्हणाला की मी माझ्या सर्व चाहत्यांचं आणि बिग बॉसचं मनापासून आभार मानतो। मला प्रचंड अभिमान आहे की मी बिग बॉसची ही ट्रॉफी जिंकू शकलो। मी आधीच म्हणालो होतो यंदा ट्रॉफी मीच जिंकणार आणि ही ट्रॉफी झापूक झुपूक पॅटर्नमध्ये घरी घेऊन जाणार। ते आज खरं झालंय। आपला पॅटर्न एकदम हटके आहे, गोलीगत पॅटर्न, बुक्कीट टेंगुळ। आता या जिंकलेल्या 14 लाखांचं सूरज काय करणार असा प्रश्न त्याला विचारण्यात आला तेव्हा त्यानं घर बांधणार असल्याचं सांगितलं। तो म्हणाला मला घर बांधायचंय आणि त्यामुळे ही रक्कम मी घर बांधण्यासाठी वापरणार आहे। त्या घराला म्हणजेच घर बांधून झाल्यावर मी माझ्या घराला बिग बॉसचं नाव देणार आहे। आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की सूरज अतिशय सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातून इथपर्यंत पोहोचलेला आहे। त्याला राहायला घर सुद्धा नव्हतं, त्याची जुनी झोपडी देखील आपण तो जेव्हा टिकटॉकवर रील बनवायचा तेव्हा बघितली असेल आणि आता त्याला त्याच्या स्वप्नातलं घर या पैशामधून बांधायचं आहे। या सूरजच्या विजेतेपदाबद्दल, सूरजच्या स्वभावाबद्दल आणि सूरजच्या झापूक झुपूक पॅटर्नबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।